नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्क आणि इन्स्पेक्टर कट ऑफ, सेकंड रिस्पॉन्स शीट आणि फायनल रिझल्ट याबद्दल आपण बोलणार आहोत। तुम्ही थंबनेल बघून नक्कीच हा व्हिडिओ पाहत असणार आहे। हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला सांगणार नाही आहे, तर आपण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। मी मागचे 2 दिवस पाहतोय की सर्वजण कमेंटमध्ये विचारतात की BMC क्लर्क कट ऑफ किती लागेल किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल किंवा फायनल रिझल्ट कधी लागेल, हे सर्वजण विचारत आहेत। काही जण कमेंटमध्ये विचारतात माझे सर 72 आहेत, तर मला चान्सेस आहेत का, काय होईल, किती कट ऑफ लागेल, हे सगळेजण विचारत आहेत। आता मला तुम्हीच जण सांगा, जर तुमच्या हातात काय आहे, फक्त एक्झाम देणे, तुमच्या हातात आहे का की रिझल्ट कधी लावणे किंवा रिस्पॉन्स शीट कधी टाकणे, हे तुमच्या हातात आहे का? नाही ना, तुमच्या हातात फक्त काय, एक्झाम देणे। आता तर तुमचं काम झालेलं आहे, तुमच्या हातात जे होतं ते तुम्ही केले, मग तुम्ही कशाला टेन्शन घेता की रिझल्ट कधी लागेल किंवा रिस्पॉन्स शीट कधी येईल, कट ऑफ किती असेल? तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही तुमचं काम केलं, कट ऑफची कशाला तुम्ही चिंता करताय? कट ऑफ सोडून द्या ना, किती का लागेना। तुम्हाला जर स्वतःला कॉन्फिडन्स असेल की हां माझं होईल, तर सोडून द्या ना विषय, तुम्ही पुढच्या अभ्यासाचा अभ्यास करा ना, पुढच्या परीक्षेसाठी। काय गरज आहे तुम्हाला कट ऑफ किती लागेल किंवा रिस्पॉन्स शीट कधी येईल? मी माझ्या परीनं प्रयत्न केला, मी त्यांना सारखं रोज फोन करतो आहे, त्यांना विचारतो, तुम्हाला मी प्रूफसुद्धा दाखवलेला आहे, मी त्यांना फोन केलेला। अजून माझ्या साईडने मी किती करावं? मी माझ्या साईडनं त्यांना फोन लावून विचारलं तर ते म्हणतात की त्यांच्या वेबसाईटवरती त्यांना तुम्हाला माहिती मिळून जाईल, जेव्हा टाकण्यात येईल तेव्हा। त्यांच्या साईडनं ते उत्तर आहे। तरीही मी तुमच्यासाठी उद्या त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट देणार आहे BMCच्या। बघू ते काय म्हणताय ते, पुढचं तुम्ही ते व्हिडिओमध्ये सांगेल मी उद्या। जर त्यांनी मला काय माहिती जर दिली असेल तर मी ती तुमच्यापर्यंत शेअर नक्की करेल। पण मला तुमच्याबद्दल एक तक्रार आहे, असं समजा। तुम्ही का म्हणजे कोणतीही परीक्षा झाली समजा तर लगेच तुम्ही कट ऑफ किती लागेल, रिझल्ट कधी लागेल हे विचारत बसता, काय गरज आहे? ते तुमच्या हातात आहे का? नाही ना। मग ते क्लर्कचा जे 7000ची होती जागा, 7000 प्लसची होती जागा, त्याच्यात पण तुम्ही कट ऑफ किती आहे, काय क्लासेसवाल्यानंतर 60 सांगितलेलं कट ऑफ 200पैकी, लागला का तो कट ऑफ? नाही ना। आम्ही किती जण सांगितलं की हा एवढा कट ऑफ लागेल, होणार नाही तसं। ते सगळं TCSच्या हातात आहे, किती लावायचं आणि किती नाही, नंतरची प्रोसेस आहे ती BMCच्या हातात आहे। मग तुम्ही का टेन्शन घेताय? जर हा कट ऑफ त्यांनी सांगितलं, जे क्लासेसवाले होते 60 लागणार, 70 लागणार, त्यांनी काय केलं, त्यांचं काम करून घेतलं, त्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली, त्यांनी कोर्सेस विकलेत त्यांचे। तुम्ही त्याच्यात फसवून नका, तुम्हाला सांगतोय मी। हे कट ऑफ लागेल, ते लागेल, तुम्ही फक्त काय करता, मग आशा लावून ठेवतात। जेव्हा एक्सपेक्टेशन वाढतात ना, तेव्हा मग फक्त नाराजी होते, बस याचं आउटपुट ते आहे। माझ्या मते तुम्ही ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका आता सध्या। तुम्ही पुढच्या परीक्षेची तयारी करा। जर तुम्ही MPC जर फॉर्म भरला असेल किंवा दुसऱ्या ज्या सर्व सेवा असतील त्या जर फॉर्म भरला असेल तर त्याचं तुम्ही प्रिपरेशन चालू करा। जर तुम्हाला लईच कॉन्फिडन्स असेल की तुम्हाला 90+ आहेत, माझं होईलच, मग तुम्ही विषय सोडून द्या, जर तुम्हाला तेवढ्यावरच राहायचं असेल तर। पण तुम्हाला तिथे जर थांबायचं नसेल, तुम्हाला जर शंका वाटत असेल, तर पुढचं प्रिपरेशन करा ना। रोज बघतोय कट ऑफ किती लागेल, रिस्पॉन्स शीट कधी येईल, रिझल्ट कधी लागेल, काय गरज आहे तुम्हाला मित्रांनो? तुमच्या हातात जे होतं तुम्ही केलं आहे ना, ते बाकीचं काम करू द्या TCSवाल्यांना, कधी का लावे ना। मी तुम्हाला हे सुद्धा गॅरंटी दिली आहे की तुमचं जे पण प्रोसेस असणार आहे सगळी ही मार्चच्या आधी होणार आहे मित्रांनो, मार्चच्या आधी। तुम्ही का टेन्शन घेताय? मग एवढी तुम्हाला मी श्युरिटी देतो आहे, मार्चच्या आधी होईल, तर तुम्ही कशाला मग कट ऑफ किती लागेल, हे किती लागेल, सोडून द्या ना विषय। तसंच आज पुढं बघा तुम्ही, तुमच्याकडे आता किती चान्स आहे बघा। आदिवासी विभागाच्या 614 जागा, समाज कल्याण विभागाच्या 209 जागा, MIDCच्या 802 जागा, महिला व बाल विकास विभागाच्या 236 जागा, ICDSच्या 102 जागा, लेखन कोशागार नागपूर विभागाचे फॉर्म भरायचे चालू झाले 56 जागा, परत पुणे विभागाच्या 75 जागा, नागपूरचं चालू होईल, पुण्याचं चालू झालेलं आहे फॉर्म भरायची तारीख। आणि नागपूर महानगरपालिका 245 जागा, नाशिक महानगरपालिका आता त्याची ॲड येईल आता लवकरच। अशा टोटल 3175 जागा आहेत मित्रांनो। त्या तुम्ही असं सोडून देताय, हेच विचारत कट ऑफ कधी लागेल, रिस्पॉन्स शीट कधी येईल, काय गरज आहे? तुम्ही करा ना ह्यासाठी अभ्यास चालू, कशाला वेळ घालवत आहे तुमचा? तुमचं हे राहिलं, बाकी दुसरं तेच चालू आहे तुमचं, हे करायचं चुकी सांगतोय तो। अरे मी तुम्हाला सांगितलं कट ऑफ, मी जे व्हिडिओमध्ये सांगितला होता कट ऑफ, तो मी तुम्हाला अंदाज सांगितला, मी सांगितलं, श्युरिटी दिली ती का तुम्हाला काय हाच लागेल कट ऑफ? मग सांगितलं, माझं काम झालं, माझं सांगायचं काम होतं, मी एक अंदाज मांडला होता मित्रांनो।
तुम्ही सोडून द्या ना मग. जर नसेल तर पुढच्याच पेपरचा अभ्यास करा तुम्ही. एवढ्या जागा आहेत, 3175 जागा आहेत, अजून पण पुढे येणार आहेत त्या बघा. ज्या राहिलेल्या जाहिरात तुम्हाला सांगतो कुठले कुठले आहेत. सामाजिक न्याय विभागाची बाकी आहे, परत नगर परिषद, नगरपंचायत गट क आणि गट डच्या जागा बाकी आहेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बाकी आहेत, नाशिक महानगरपालिका मगाशी सांगितली ती, अहमदनगरपालिका अहमदनगरच्या, नागपूरच्या, ठाणेच्या, कल्याण डोंबिवली आणि 4 कृषी विद्यापीठ जाहिरात आहेत, महाबीज महामंडळ, महाराष्ट्र वकार महामंडळ. एवढ्या जागा रिक्त आहेत अजून. ह्याचा अभ्यास चालू करा ना तुम्ही. MPC चालू आहेत अजून, कंबाईनच्या आहे, ग्रुप बी ग्रुप सीचे आहेत, त्याचा अभ्यास करा ना. काय गरज आहे कट ऑफ किती लागला काय हे ते करा ना अभ्यास तुम्ही. काय लागलं तर मी तुमच्यासोबत आहे ना. तुम्हाला फक्त काय कशाची कमी पडते तेवढं सांगा मला. GSची कमी पडते, इंग्लिशची कमी आहे तुम्हाला, किंवा काय ते अजून मराठीची कमी आहे सांगा ना तुम्ही, मॅथ्सची कमी आहे तुम्ही सांगा ना. मी बनवतो ना व्हिडिओ तुमच्यासाठी. कमेंटमध्ये सांगा मला कुठं तुम्हाला हे अडचण येते. तुम्हाला काहीही करून 2025मध्ये पोस्ट काढायचे मित्रांनो. आणि हा तुमचा एकट्याचा प्रवास नसणार आहे, तुमच्यासोबत मी पण असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एकटं समजू नका. 2025मध्ये तुमचं टार्गेट असलं पाहिजे. जर 2026मध्ये जाईल तर पोस्ट घेऊनच जाईल, एवढं तुमचं टार्गेट पाहिजे. ह्यातली तुमची एक जागा फिक्स असली पाहिजे ह्यातली, किंवा BMCमधली, एवढं ध्यानात ठेवा. हा चान्स परत येणार नाही मित्रांनो. एकदा जर 2025 गेलं झालं, मग संपलं मग समजा. त्यामुळे काही करून 2025मध्ये मला तुमच्याकडनं रिझल्ट हवा आहे. आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत लागली, कुठलीही गोष्ट असं ना, ती माझ्यासंग शेअर करा, मी तुम्हाला नक्की मदत करेल. हे माझं आश्वासन आहे तुम्हाला. मी जर कुठं कमी पडत असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी तुमचा नक्की रिप्लाय देईल. मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे आता कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. पुढील परीक्षेसाठी अभ्यास करा. तुम्हाला त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर मला नक्की कळवा. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मी माझ्या टेलिग्राममध्ये पण तुम्हाला माझा ID देईल, तिथे तुम्ही मला कळवू शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी कट ऑफ किती लागला आहे वगैरे हे काही सांगणार नव्हतं. मला फक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्याची जाणीव करून द्यायची होती. तर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. आणि काही लागलं तर मला निश्चितपणे तुम्ही सांगू शकता भावासारखं. थँक्यू. जय हिंद.